आधी अंग गार पडलं आणि हे असं आता काळा निळा होत चाललं. काय करायचं, कसं करायचं, काय होतंय? काय झालं बाळू दादाला? बघ की रे रायबा, भाई यो तर पूर्ण निळा पडलाय. होय ना. काय करू आता तेच समजून झालंय. सासूबाई, रडून काहीच उपयोग नाही. मी काय म्हणते, अजून ही वेळ गेलेली नाही. आपण भुजंग बाबाला बोलूया, तेच काहीतरी करते. वय वय, आपण भुजंग बाबांना बोलू. कवड्यांची माळ, कवड्यांची माळ. कवड्यांची माळ. तुळजाईनं मार्ग दाखवला. आता तुळजाई रक्षण कर. सासूबाई, परडीवाल्या आजीने मला एक कवड्याची माळ दिली होती. बहुधा ही माळ मला यांच्या गळ्यात घालायला सांगितली असेल तर. होय होय, घाल. ह्यानं काय होतंय? उगाच येळ घालवता तुम्ही. नाही, मला तुळजाईनं सांगितलं आहे आणि माझा तिच्यावर विश्वास आहे. लई विश्वास आहे ना? बघू काय होतंय. घाला. सगळ्या गोष्टी आपण काल ठरवल्या होत्या त्याप्रमाणेच होणार आहेत. नकाशा सुद्धा आता हरींचं योग्य स्थान दाखवतो, त्यामुळे आपण तिथपर्यंत अगदीच पोहोचू शकतो. म्हणजे आपण जर तुळजाला तिथे घेऊन गेलो तर तिच्या आणि महादेवांची भेट घडेल. हो, परंतु भाग्यकुंभाने आज एक वेगळाच संकेत दाखवलाय. आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. म्हणजे पहिल्या विकाराचा अंतिम डाव. हो, ज्या कुटुंबाचा वापर करून दुष्ट शक्ती चातुर्मास रोखू पाहतायत त्या कुटुंबावर आज निर्णायक संकट येणार आहे. आणि देवी त्यांच्या संरक्षणार्थ उभ्या आहेत. म्हणजे हे काम संपेपर्यंत तुळजा कुठं बी जाणार नाही. त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही दालनात येऊ द्यायचं नाही, अशी आज्ञा दिली आहे देवीने. योग्यच आहे तिचं. आणि आपल्यामुळे तिच्या कार्यात अडथळा नको. आम्ही स्वामींना सांगू, त्यांना सांगू की थोडा विलंब होऊ शकतो. वाचवा, वाचवा. मला देवीला भेटायचं आहे. आत्ताचा आत्ता. हो हो, आधी शांत हो बरं. काय झालंय? नाही, ते मी फक्त देवींनाच सांगणार. मला त्यांना भेटायचं आहे. अगं, ते आत्ता शक्य नाही. तुळजा तिच्या कामात व्यस्त आहे बघ. पण माझं काम बी लई मोठं आहे. इतकंच महत्वाचं असेल तर मला सांग. तुला सांगून काय उपयोग होणार? मला वाटलं होतं देवी इथेच असेल, तिच्या चरणी पडून तिचं पैंजण मिळवता येईल, पण ती इथे नाहीच आहे. मग हा डाव बदलावा लागेल. सासूबाई, बघा, कवडीचा रंग बदलला. होय, खरंच. आता माझ्या धन्याला लवकरच बरं वाटेल बघा. होय. म्हणजे हा उपाय काम करतोय. होय, शेवटी तुळजाईच धावून आली. माझ्या लेकराला वाचवायला आली. सासूबाई बघा, दुसरी कवडी बी चमकायला लागली. म्हणजे आता यांना लवकरच बरं वाटणार. तुळजाईनच कृपा केली. आई राजा उदो
भुजंग तुझं पुन्हा आपल्या मार्गात उभी राहिली, ती त्या विषाचा प्रवाह अडवते. बाळू वाचता कामा नये. अकाल मृत्यूचा विजय झालाच पाहिजे. होय देवी होय, त्या आता काय बी कमी पडू देणार नाही. एकदाचा आता हा शेवटचा डाव टाकतो. अकाल मृत्यू विजयी भवा, अकाल मृत्यू विजयी भवा.